नाशिकचं चिंतामणीचं आगमन कसं आज? चेहऱ्यावर आनंद आणि सर्वांची चिंता दूर करणारा खूप जल्लोषात असा धूमधडाक्यात नाशिकचा चिंतामणीचा आगमन असणार. नाशिककर, तर आज आपण आलो आहोत नाशिकच्या चिंतामणीच्या इथे. जसं तुम्ही मागे बघू शकता स्टेज जवळ, तर ते हिथंच हेच ठिकाण आहे जिथं नाशिकचा चिंतामणी विराजमान होतो. तर आज आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटू आणि जरा त्यांचा मागचा इतिहास आणि त्यांच्या मागं काय वेगवेगळं रूप आहेत आपण जाणून घेऊ. तर जसं की आता आपण आलेलो आहेत मध्ये मंडपात, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला पहिलेच कार्यकर्ते भेटलेले आहेत जे आहे त्यांचं नाव अर्जुन भाऊ. तर अर्जुन भाऊ, आपल्या नाशिकच्या चिंतामणीमध्ये आपल्याला काही प्रश्न आहेत जे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. तर काही तुम्हाला आपल्यामध्ये संवाद साधणं, हे संवाद साधून आपण पब्लिकमध्ये आपण पोहोचवू शकतो. तर काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे. तर आपल्या नाशिकचं चिंतामणी हे मंडळ कधीपासून चालू आहे? नाशिकचं चिंतामणी हे मंडळ गेल्या 1960 पासून स्थापना झालेली आहे. म्हणजे नाशिकच्या चिंतामणी मंडळाची ही तिसरी पिढी मी पुढे कार्यरत करतोय. 1960 पासून स्थापना झालेली असून आता हे मंडळाचे 65 वर्ष चालू आहे. आणि आपण ही गेल्या 3 वर्षापासून नाशिकच्या चिंतामणी आपण नाशिकमध्ये सादर केलेलं आहे. पूर्ण नाशिकमध्ये आपण ही मूर्तचा देखावा आपण सादर केला. सो त्याच्या मागचा काही उद्देश जो पब्लिक मध्ये तुम्हाला जो दाखवायचा आहे, किंवा त्यांच्या मागचं काही रिझन की तुम्ही ही मूर्त का बसवली किंवा काय? उद्देश तर एकच होता की धर्माचा प्रचार कसा करता येईल, पण त्यामागचा एक जो इतिहास होता किंवा एक म्हणजे बसवण्याचा उद्देश होता ते खूप मोठा म्हणजे आहे. तो शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की 2015 मध्ये मी आणि माझे सहकारी मित्र मुंबईला गेलो होतो आम्ही लालबागच्या दर्शनाला. तसेच तिथून पुढे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं आम्ही. आणि जेव्हा बाप्पांची मूर्ती जेव्हा बघितली, त्या मूर्ती बघितल्यानंतर एक डोळ्यात एकदम वेगळीच फिलिंग होती की आपल्याकडे पण एक असा बाप्पा बसला पाहिजे, आपण पण बाप्पांची मूर्ती स्थापन केली पाहिजे. जसं मुंबईच्या नगरीत मोठे मोठे बाप्पांच्या मूर्ती असतात, तशा नाशिकच्या नगरीमध्येही नाशिककरांना असा एक आनंद, एक सण साजरा करता यावा या उद्देशाने आपण हे नाशिकचं चिंतामणी स्थापन केलेले. ओके, म्हणजे नाशिकमध्ये हे चिंतामणी हे भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे तुम्ही हे नाशिकचं चिंतामणीचं रूप तुम्ही सगळ्यांसमोर आणलं. तर मला तिसरा प्रश्न असा राहील तुम्हाला, ही मूर्त बसवायच्या मागचं काही स्पेशल रिझन की आता गणपतींचे जे वेगवेगळे रूप आहेत, तर ह्या वेगवेगळ्या रूपांमधून तुम्ही हीच मूर्त का निवडली किंवा हेच रूप का बरं निवडलं, की तुम्ही काय आवडलं तुम्हाला? ते म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट, हे फर्स्ट लुक बघितल्यानंतर माणूस प्रेमात पडतो ना, तसं आम्ही चिंतामणीच्या प्रेमात पडलो. ओके. त्यानंतर मग ते एक मनामध्ये भावून गेलेलं आणि ती पूर्ण करायचीच ठेवून आम्ही इच्छा धरून शेवटी बाप्पांची मूर्ती स्थापन केली. तर माझा चौथा प्रश्न तुम्हाला एवढंच राहील की या मंडळाच्या मागचं काही मोठा इतिहास आहे का, की तुम्हाला काही वेगवेगळं जाणवलं? एवढे वर्ष झाले तुम्हाला, आता तुमच्या मंडळाची किती वर्ष झाली? बाप्पांची मूर्ती बसून ते 3रं वर्ष आहे आपलं. नाही, बट मंडळाला मंडळाला 1960 पासून मंडळ आहे आपलं. मंडळाचं हे 65 वर्ष. अच्छा, तुम्हाला 65 वर्षात किती काही अडचणी जाणवल्या किंवा काही तुमच्या बाप्पांनी तुम्हाला किती आनंद दिला, की वेगवेगळ्या तुमचे जेवढे कार्यकर्ते की त्यांना काय वेगळा अनुभव बघायला भेटला हे मूर्ती बसवल्यानंतर? मंडळाची ही 3री पिढी मंडळ चालवते, हाच मोठा खूप आनंद आहे. आपल्या धर्माचं रक्षण करायचं हे 3ऱ्या पिढीला सुद्धा समजतंय आणि इथून पुढे कायम ते राहील, हेच आमचं उद्दिष्ट राहील. की अनुभव सांगताना भरपूरसे अनुभव आहे, चांगले पण आणि वाईट पण. बाप्पांनी सगळ्या गोष्टी आमच्या सांभाळून घेतलंय. भरपूरसे विघ्न आले होते आमच्या सुरुवातीला आगमन सोहळ्याला. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं आपण पावसामध्ये आपण आगमन सोहळा पार पडला. त्या पावसातून पण बाप्पांनी आम्हाला सगळं सांभाळून सगळे कार्य, सगळे विघ्न दूर करून आपलं कार्य पार पाडलं. त्यानंतर आनंदाची बातमी म्हणजे चांगले अनुभव सांगायचे तर ते प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले. जसं की आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्या आयुष्यात बाप्पा बसवल्यापासून तुम्हाला काय वेगवेगळे अनुभव, आनंदाचे काय वेगळे अनुभव जाणवले, की तुमची कुठेतरी लाईफस्टाईल अशी होती आणि तुमची बाप्पा बसवल्यानंतर लाईफस्टाईल अशी झाली? लाईफस्टाईल मधले
एक स्वतःच्या लाईफ बद्दल मला काही म्हणजे असं वेगळं काही नाही, पण धर्मासाठी मी रक्षण करतोय, माझा धर्म पुढे चालवतोय, हाच माझा खूप मोठा आनंद आहे. लाईफस्टाईल तर प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार होतच राहतात आणि ती सांभाळायला बाप्पा आहे, त्याच्यामुळे आपण टेन्शन नाही घेत. तर आता आपल्याला या जागेवर भेटलेले आहेत आपल्या नाशिकच्या चिंतामणीचे अध्यक्ष. तर आपल्याला त्यांचं नाव आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. नमस्कार, मी सागर परदेशी. तर आपलं हे नाशिकचं चिंतामणी हे मंडळ, याचं खरं नाव काय? आपल्या मंडळाचं नाव आहे न्यू स्फूर्ती लोणारलेन युवक मित्र मंडळ. आणि हे याची स्थापना आपण किती वर्ष झाले की आपण याची स्थापना केली? खरं तर मंडळाची ही जी आमची तिसरी पिढी आहे, जे मंडळाची पिढी चालवत आलेली आहे. मंडळाला या वर्षी मंडळाचे 65 वर्ष होते. 1960 साली आपल्या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आपण काहीतरी प्रश्न विचारू जे काही पब्लिकला किंवा बाहेर खूप चर्चेत आहेत. तर खूप चर्चेमधला मी एक विषय काढतो की जसं नाशिकचे लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्यांचं देखाव बघून आपण ही मूर्त आणली किंवा दुसऱ्यांचं कार्य आपण बघून कॉपी करायचं ठरवलं. करताय सगळेजण आणि एकट्याच्या हिशोबात काम होत नाही, हे टीम वर्क राहतो. आणि मी तर म्हणतो अशी गोष्ट आहे ज्याला मॅनेजमेंट हे करायचं असं त्यांनी MBA न करता आपल्या एखाद्या गणेश मंडळ चालवायला घेतलं की त्याला पूर्ण मॅनेजमेंट ही गोष्ट कळून जाणार सगळी, कुठून नियोजन करायचं, कसं करायचं, काय करायचं. आणि एक प्रसंग सांगतो आमचा पहिल्या वर्षीचा आगमनाचा, की आगमनाची सगळी तयारी झाली, सगळं डन झालं आणि आदल्या दिवशी काहीतरी मोर्चा होता, कसल्या तरी गोष्टीचा आंदोलन होतं. त्या गोष्टीमुळं काय होणार काही नाही उद्याच्या दिवशी. आणि ते रात्र होऊन गेली, रात्रीचे 11:30-12 वाजले. आपल्याला मूर्ती इथून न्यायची आणि अचानक आम्हाला कळतंय की गणपतीचं एक टायर आहे ना पंक्चर झालेलं. आणि पहिलं वर्ष आणि आम्ही आजूबाजूचे जे अनुभव बघितले की काही एक वर्षा गोष्टी ऐन टायमाला मिरवणुकीमध्ये काहीतरी तुटतं, काय होतं बाबा, गाडीची पंक्चर होतं, या त्या गोष्टी. आणि मग ते एक मनात भीती होती काय करायचं आपण. मग सगळे जणांची एक हे भीती की कसं काय करता येईल काही नाही. मग कोणी इकडं जाय तिकडं जाय, लांब कोणचं पंक्चरवाला एक भेटला, त्याला उठवलं रात्री. इथून मग आगमनाला जायच्या आधी थांबवलं जे आहे ते, तिथून टायर काढलं. ते टायर काढताना रात्रीचे 12-12:30 वाजून गेले. तिथे त्या माणसाला उठवलं, ते पंक्चर काढलं, परत आणलं. असं आम्हाला 3-1 वाजले असेल तिथं पोहोचायला गणपती बाप्पा. मग दुसऱ्या दिवशीची तयारी वरतून सगळ्या गोष्टींच्या हे असे बरेचसे अडचणी आले. पण मग ते आपल्या जे चिंतामणी जे नाव आहे ना, ते सगळ्यांची चिंता दूर करतो. ही गोष्ट आम्हाला आहे ना तिथं लाईव्ह अनुभवायला भेटली की आपल्यासोबत बाप्पा पण आहे, की असं नाही की आपण एकटे लढतोय, काय होतंय, आपली चिंता सुद्धा दूर होते. 12 वाजता तुम्हाला पंक्चर वाल्यांच्या रूपात गणपती बाप्पा देवासारखा माणूस तो भेटला, अशी गोष्ट आहे. म्हणजे अजून सुद्धा काटे येत आहे त्या क्षणाला की ती व्यक्ती आपल्यासमोर आमच्यासाठी आली, इथं सगळ्या गोष्टी आम्हाला करून दिल्या. की कोणती पण गोष्टीची आम्हाला अडचण आली की काय होणार, कसं करणार, आमचं साखर बाप्पापाशी, बाप्पाच काहीतरी चिंता तुमच्या हातात सगळं करून देतो आम्ही, ती गोष्ट होणार. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता मुंबईत एवढे मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, 52 फुटाच्या किंवा 22 फुटाच्या, तर त्यांना तर कार्य करताना, आगमन करताना तर अडचणी भरपूर येतात. पण तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण आहे, तिथं वायर्सचा पण प्रॉब्लेम नाही म्हणा किंवा गल्लीचा पण प्रॉब्लेम नाही. तसं आपल्या नाशिकमध्ये खूप अडचणी आहेत, छोट्या गल्ल्या म्हणा किंवा वायर्स लागतात आगमनाच्या वेळेस. सो त्या टायमिंगला पाऊस येणं, त्या ट्रॅफिक मधून बाहेर काढणं, आपल्या नाशिकमध्ये लिटरली सांगू तर खूप अडचण आहे. ट्रॅफिक मधून निघणं किंवा हे आगमन सोहळा पार पाडणं ही छोटी जबाबदारी नसते. तर या टायमिंगला तुम्ही कसं सगळं हँडल करतात? किंवा या टायमाला कसं असतं, आगमन सोहळ्याची जी तारीख असते आपण ऑलरेडी सर्व जे महानगरपालिकेवाले राहिले, MSCB वाले राहिले यांना आपण यांची कल्पना दिलेली असते. आणि आगमनाला ज्या काही गोष्टी असल्या की ते आपल्या सोबत असतं, आपल्याला बरंचसं सहकार्य त्यांचं सुद्धा असतं. की लाईटीची कोणती गोष्ट असली, कोणत्या काही अडचणी असल्या, ट्रॅफिक वाल्या असते, ट्रॅफिकचं आम्हाला खूप सहकार्य असतं. ट्रॅफिक यांचं आपल्या नाशिक पोलिसांचं, हो नाशिक पोलिसांचं, म्हणजे त्यांच्या गोष्टी आमच्या याच्यात आदल्या दिवसापासून सगळं राहतात. म्हणजे जसं आम्ही पळतोय
तेवढे ते त्या स्टेशन आमच्यासाठी चालतात. म्हणजे म्हणजे ती ऑल सगळी टाइम गोष्ट- फॉर हो. नाशिक ऑल पोलीस थँक्स साठी. टू पोलीस हो सगळ्यांना. ही जी गोष्ट राहते की नाशिक महानगरपालिका झाली, नाशिक पोलीस स्टेशन झालं, सरकारवाडा पोलीस स्टेशन झालं, भद्रकाली पोलीस स्टेशन झालं, यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. नाशिक शहर वाहतूक शाखा झाली, हे सुद्धा आम्हाला खूप भरपूर सहकार्य सहकार्य करतात. हो, ट्रॅफिक मॅनेज करणं, सगळ्या गोष्टीला इकडून बऱ्याचशा गोष्टीला आमचे जे मनुष्यबळ आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तरी त्यांना आम्ही सगळं सांगतो की आमचं स्वयंसेवक आहे, तरी सुद्धा ते त्यांचं जबाबदारी आहे विसरते, ते येतात की नाही आम्ही राहणार तुमच्यासाठी, बाप्पाच्या याच्यासाठी आम्ही पण आहे. त्यांचा पण थोडाफार हातभार आम्हाला लागतो. आता आपल्या संघ आहेत काहीतरी नाशिकच्या चिंतामणीतले काही आपले कार्यकर्ते, तर काही आपण त्यांना प्रश्न विचारू की जसं पहिला प्रश्न तुम्हाला की तुमचं नाव, प्रसाद वाले मग तुमचं, मग तुमचं प्रथमेश सांगेल. आपण नाशिकचा चिंतामणी हा गेल्या 3 वर्षापासून बसवतो. तर तुम्ही कार्य करताना खाली जेव्हा आगमन सोहळा असतो, खाली जेव्हा तुम्ही गर्दीचा माप सांभाळता, काही मूर्तीला का लागून पाऊस आला तर त्याच्या प्लॅस्टिक टाकणं, तर तुम्ही हे सगळं हँडल करताना तुम्हाला काही काही अडचणी आल्या किंवा तुम्ही जेव्हा आगमन होतो तेव्हा तुमचा पण एक वेगळा आनंद असतो, तर तुम्ही काही एक्सपिरियन्स आपल्या पब्लिक संघ शेअर करू इच्छितो? आहे ना, एक्सपिरियन्स पाहायला गेलं तर त्याचा खूप एक्सपिरियन्स प्रत्येक गोष्टीचा असतो. आणि थोडक्यात जर पाहायला गेलं तर म्हटलं ना, तर ती तयारी आम्ही प्रॉपरली आधीच केलेली असते. आमचं जे सर्व सदस्य मंडळ आहे, जेवढे कार्यकर्ते, हे आमचं प्री प्लॅनिंग केलेलं असतं ऑलरेडी, का आम्हाला हे तिथे गेल्यावर हे वर्कआउट तिथे करायचं आणि त्या गोष्टी झाल्या पाहिजे. थोडंफार कोऑर्डिनेशन आमचं प्लस मायनस होतं, पण त्यात पण आम्ही ना बरेचसे आमचे सदस्य असे का त्या ठिकाणी ऍटलिस्ट तो कार्यकर्ता तिथं नसेल किंवा तो पदाधिकारी तिथं नसेल, तर त्या जागेवर लगेच दुसरा पदभार सांभाळायला दुसरा व्यक्ती तयार असतो तिथे. आणि अडचण वगैरे असं काही नाही, पण मग आम्ही जेव्हा तिथून आगमन सोहळा स्टार्ट करतो बेसिकली, तर बऱ्याचदा आता लास्ट टाइम आमचं असं आलं की आम्हाला पहिले पावसासाठी जास्त हे करावं लागलं, संघर्ष करावा लागला. आणि आम्ही पावसात सुद्धा आम्ही पूर्ण प्रॉपरपणे आमची जी तयारी होती, आम्ही सगळं जल्लोषात पूर्ण पार केलं आम्ही कार्यक्रम. आणि दुसरा प्रश्न असा की आपल्या मुंबईमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी खूप भल्या मोठ्या मूर्त्या असतात, तर काही पब्लिकला एक मेसेज की एक तर मोठी मूर्त किंवा त्या मागचं काही रिझन तर नाही सांगता येणार, पण प्रत्येकाची कन्सेप्ट ही वेगवेगळी असते. मूर्ती छोटी असो अथवा मोठी असो, हा प्रत्येकाचा एक त्यांचा ना अजेंडा असतो. आता कोणाची मनभावना असते का मोठी मूर्ती असली पाहिजे असं गरजेचं नाही. हा सण व्यवस्थित साजरा झाला पाहिजे आणि हे कार्यक्रम आतून साजरे झाले पाहिजे, गणपती या बाप्पाची हिशोबाने. न बघता आपण हा. मनातून त्यांना. मनातून आपण केलं पाहिजे. तर सगळ्यांना इथं सगळे आता आपले नाशिकच्या चिंतामणी मधले कार्यकर्ते जमा झालेले, तर शेवटचा प्रश्न त्यांना एकच राहील आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी की आपलं नाशिकच्या चिंतामणीचं हे आगमन सोहळा कोणत्या तारखेला किंवा कोणत्या ठिकाणून हे चालू होणार आहे, तर आपण भावना विचारून घेऊ. आपल्या नाशिकच्या चिंतामणीचा आगमन सोहळा हा रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता संत गाडगे महाराज पुतळ्याच्या इथून सुरू होणार आहे. अवघ्या नाशिककरांना आमंत्रण आहे की सर्वांनी आपल्या नाशिकच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला उपस्थित राहायचंय. भव्य दिव्य असा आगमन सोहळा आपला असणार आहे, सर्वांनी तिथे यायचंय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. नाशिकच्या चिंतामणीचा विजय असो.